फाइनली वो दिन आ गया है जिसका पूरी फैमिली को इंतजार था। हेलो गाइस, वेलकम बैक। रात के 2 बजे इनकी पागलपंती चालू है। मैम ये आप हो मैम। आज मैं ये ड्रेस पहनने वाली हूँ। दिस इज माई आउटफिट फॉर द डे। आई एम जस्ट लविंग दिस कलर एंड ये मेरे हस्बैंड ने चॉइस किया है एंड आई एम वेयरिंग दिस आउटफिट फॉर द वेरी फर्स्ट टाइम। वाव वाव। सो गाईज, आम्ही दोघेही रेडी आहोत. सकाळचे 11 वाजलेत आत्ता आणि बॅग्सही पॅक आहेत आमचे आणि आम्ही आता निघत आहे पंचगणीसाठी. सो गाईज, लिटिल अपडेट, आम्ही दोघे पुण्याहून पंचगणीसाठी निघत आहोत आणि बाकी सगळे नवरदेवासोबत नगरहून निघाले आहेत. सो गाईज, लिटिल ट्रॅव्हल इन्फो. पुणे टू पंचगणी अप्रॉक्स 110 किलोमीटर आहे आणि ट्रॅफिक आणि ब्रेक्सनुसार आम्हाला साधारणपणे 3 ते 3.25 तास लागायला हवेत. बघूया ट्रॅफिक कशी आहे. गाईज, पुणे की असली ट्रॅफिक तो हडपसर एरिया में है. ट्रॅफिक कात्रजचा टनेल आम्हाला लागलाय आत्ता. सिरियसली गाईज, विंटरमध्ये पंचगणी आणि महाबळेश्वरचा फील एकदम नेक्स्ट लेवल असतो. वेदर एकदम मस्त असतं आणि मूड खूप फ्रेश असतो. लग्न झाल्यापासून माझी ही 3री वेळ आहे पंचगणीला जायची. साताराच्या घाटीत खूप गर्दी दिसते इकडे गाड्यांची. बहुतेक पुढे रस्त्याचं काम चालू असेल असं वाटतंय. हे बघा, रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे गाड्यांची स्पीड खूप जास्त कमी झाली होती आणि आमची गाडीची स्पीड कमी झाली होती. उगाचच रिस्क नको, त्यामुळे आम्ही ओव्हरटेक करायचाही प्रयत्न नहीं किया. सुबह सब जनों ने सिर्फ ब्रेकफास्ट किया था और सबको बहुत डेंजर वाली भूख लगी थी. स्पेशली मुझे बहुत ज़्यादा भूख लगी थी, तो हमने डिसाइड किया सातारा में जो मानस रेस्टोरेंट करके है, स्पेशली मटन थाली के लिए फेमस है वो, तो हमने सोचा की वहाँ पर थाली ट्राय करते. मी तर फक्त व्हेजिटेरियन खाते, पण आता हे सगळे नॉन व्हेजिटेरियन आहेत माझ्यासोबत, तर मी विचार केला की फक्त मटणाचा रस्सा खाणार आहे मी. अधूनमधून मी मटणाचा किंवा चिकनचा रस्सा खात असते, तर मग मी विचार केला की आज मटणाचा रस्सा ट्राय करूयात मानस रेस्टॉरंटचा आणि त्यासोबत चपाती आणि भातही. मटन उक्कड मेनूमध्ये पाहून याचं लगेच सुरू झालं, तुला पण प्यावं लागेल. मी म्हणलं की बघू, माझा मूड झाला आणि मला जर वाटलं, इच्छा झाली तर पेल, नाही तर मला फोर्स करायचा नाही. सो थालीची ऑर्डर दिली होती आणि ते बोलले की 5 ते 10 मिनटं लागतील. हात धुवून फटाफट फ्रेश होऊन आम्ही गेलो पुन्हा टेबलवरती ऑलरेडी थाली रेडी होती. आम्ही फटाफट थाली खायला सुरूही केली. थाली खाऊन झाल्यावरती आमच्या टेबलवरती त्यांनी मसाला पान आणून दिले मस्तपैकी. त्यानंतर लगेच माझी पर्सनल फेवरेट फिल्टर कॉफी मी ऑर्डर केली आणि त्यांनी आणून दिली फटाफट आणि आम्ही म्हणजे मी एकटीनेच पिली आणि त्यानंतर लगेच पंचगणीसाठी आम्ही सगळेजण निघालो. गाईज, आजकाल फक्त कोणाच्या लग्नात किंवा फॅमिली प्रोग्राम असेल तेव्हा सगळे कझिन्स एकत्र भेटतात, येतात, मस्ती मजा करतात. नाही तर आजकाल सगळ्यांचे जॉब, कॉलेज, सगळ्या गोष्टींमुळे एकत्र येणं तर ऑलमोस्ट इम्पॉसिबल झालं आहे गाईज. लहानपणीचं तर सगळ्यांचं वेगळंच होतं. एव्हरी समर हॉलिडेमध्ये सगळे मामाच्या आजीच्या घरी एकत्र यायचे, मज्जा करायचे. पण आता सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत, सगळे मोठे झाले, सगळे आपल्या आपल्या कामाला लागले, सगळ्यांचे लग्न झाले, बाळं झालेत, काहींचं शिक्षण चालू आहे, शाळा चालू आहे, त्यामुळे सगळ्यांना एकत्र येणं तर इम्पॉसिबल होतं आहे आजकाल. बोलता बोलता आम्ही पंचगणीच्या मार्केटमध्ये पोहोचलोही आणि पंचगणीच्या मार्केटमधनंच आम्हाला समर प्लाझाचा रस्ता होता. संध्याकाळची पंचगणीच्या मार्केटमध्ये फुल ऑन गर्दी होती गाईज. फायनली गाईज, आम्ही समर प्लाझा रिसॉर्टपर्यंत पोहोचलो होतो आणि बाहेरच बोर्ड लावून त्यांनी मेन्शन केलं होतं वेडिंग सेरेमनी ऑफ महामुनी अँड घुडके. सो आम्ही लगेच मध्ये एंट्री केली. मध्ये थोडीफार गर्दी दिसत होती, पण आमची नवरदेवाची गाडी अजून पोहोचली नव्हती. आम्हीच आधी पोहोचलो होतो, तर आम्ही फटाफट गाडी पार्किंगच्या इथे पार्क केली. गाडी पार्क करून आम्ही लगेच आमचं लगेज काढले आणि लगेज घेऊन आम्ही आमच्या रूमकडे निघालो. त्यांनी रूम्स अलॉट केल्या होत्या सगळ्यांना, तर रूम्स अलॉट केल्याप्रमाणे आम्ही कीज घेतल्या आणि आम्ही लगेच रूमकडे निघालो. आणि त्यानंतर तेवढ्यात नवरदेवाची गाडी आली. आम्ही सगळ्यांना भेटलो, माझे आजी आजोबा पण भेटले आणि आम्ही सगळेजण रूमकडे गेलो. सगळेजण रूमवरती जाऊन फ्रेश झाले मस्तपैकी. त्यानंतर जेवणही झाले सगळ्यांचे आणि त्यानंतर लगेच डान्सची प्रॅक्टिस सुरू झाली मुलींची. एक तरफ लडकियों की डान्स प्रॅक्टिस और दुसरी तरफ मावशांची डान्स प्रॅक्टिस. एकदम भारी वाटत होतं. त्यांची एनर्जी लेवल पाहूनच एकदम भारी वाटत होता. एका दिवसात या मावशांनी डान्स बसवला आहे आणि या डान्सची कोरिओग्राफर आहे मयुरा, माझ्या मावशीची लहान मुलगी. उसको सॅल्यूट आहे मेरे तरफ से. अरे कोण तर फिरवा आणि आम्ही अरे पुकी वाई फाली रात के 2 बजे आम्ही यूट्यूब टाकते कंटेंट मिल गए. अभी तुझे हां हां हे व्हॉट्सअप गाइज,
अरे बिग फॅन अरे ओ भाई साहब, अरे ये नहीं, अरे मैम ये आप हो मैम. गाइस सी यू नेक्स्ट पार्ट. बाय बाय.